मानसी, एकीकडे तुझी ताई, दुसरीकडे आम्ही सगळे. मला कळतं की मधल्यामध्ये तुझी कात्रीत सापडलीस ना तू. मला मनापासून इतकंच वाटतं की आजींचा तुमच्याबद्दलचा राग जावा, त्यांचा तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर व्हावा. पण नको पडूस या सगळ्यात. मी खरंच सांगतोय, आजीने जर ठरवलं असेल ना की माझ्याशी नाही बोलायचं, तर नाही बोलणार ती. ती कोणाचाही ऐकणार नाही. तू मनापासून प्रयत्न करायला जाशील आणि सगळा राग तुझ्यावर निघेल आजीचा. सो तू यात पडू नकोस प्लीज. विक्रांत, तुम्ही ताईसाठी जे काही करताय त्याची परतफेड करायचा प्रयत्न करते मी. पण मी म्हणालोय का परतफेड करा म्हणून? पण मला नाही वाटू शकत का? परतफेडीचा प्रयत्न तुला खूप महागात पडू शकतो. मग कशाला त्यात पडायचं? महागात पडणार म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? हे मला नाही पटत. उलट मी जर काही केलं नाही ना तर मला रुखरुख लागून राहील. जर मी सक्सेसफुल झाले तर चांगलंच आहे, नाहीतर मी प्रयत्न करत राहीन. दे ना, काय मुहूर्त बघतो काय? चल लिहून ठेव चल. अरे काय वेळ का दादा चहा प्यायची? जेवायची वेळ झाली, चहा कसला पितोय? पिऊन बघ चहा काय मस्त आहे ते. नाही, चहा प्यायला बोलवलंस म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन शिजतोय. कराय थोडा थोडा शिजतोय. कशाला रे, आईची बोलणी खाल्ली ना, कशाला नवीन प्लॅन परत? हे आई मुलांना ओरडतेच, आपण लक्ष नाही द्यायचं. नाही नको रे, हे नवीन प्लॅन वगैरे काही नको. आणि मला त्यात धरू नको, मला आईची भीती वाटते यार. घाबरतो काय? कृष्णाने काय सांगितलं? कोणाला? तुला? मला नाही रे, कृष्णाने सांगितलंय की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, यश मिळेल. आपण प्रयत्न करत राहा, यश मिळणार. बरं मग आता मी काय करायचंय? या प्लॅनची हीच गंमत आहे. आपण काहीच करायचं नाही. 2 नवीन व्हिडिओ तयार केलेले आहेत, आपण फक्त बघत बसायचं. कोण भिडू? आगे आगे देखो होत आहे क्या? म्हणजे काय? सोड रे, तुझा सपोर्ट आहे ना मला. हो मग झालं तर संपू. अजून मागू? नाही बस बस हा बस. I'm sorry. विक्रांत, जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा मनात खूप विचार चालू होते. जुन्या काही गोष्टी आठवत होत्या आणि म्हणून मी त्या भरात आईंकडे गेले आणि मला थँक यू.
बरे तुझ्या घरचे सारखे गोडधोड पाठवत असतात. घरात जे काही घडायचं ते घडून गेलेलंच आहे. घरातले सगळे इतके टेन्शन मध्ये असतात आणि तू इथे आरामात बसून लाडू कशी काय खाऊ शकतेस का? बघावं तेव्हा तुझी बहीण तुला काय ना काहीतरी आणून देते. अरे आपल्या घरात प्रसंग काय आणि आपण करतो काय याचं काही भान आहे का नाही? नानू मामा, मला या दिवसांमध्ये भरपूर आणि चांगलं चुंगलं खायला सांगितलं. मेथीचे लाडू खाते मी. नाही म्हणजे ते थोडे कडू असतात पण पौष्टिक असतात ना. आजीने खास करून पाठवलेत माझ्यासाठी. त्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही खास कारणासाठी आहे तिथपर्यंत ठीक आहे ग. पण तुझ्या घरचे आमच्या सगळ्या घरातल्यांना कशाला वाटत सुटलेत ग लाडू? हा तुम्ही एवढं कशाला बोलताय नानू मामा? घरातल्या बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मला लाडू खायचे आणि मी पुन्हा पुन्हा मागवून खाणार. बघूया कोणाला त्रास होतोय. हे बघ याला उद्धटपणा म्हणतात. आणि तुम्ही जे करताय त्याला भोचकपणा म्हणतात. आणि भोचकपणाला उत्तर दिलं की तो उद्धटपणाच वाटतो. कोणाशी बोलतेस तू? हा ह्या घरची सून आहेस एवढं मात्र लक्षात ठेव. आणि तुम्ही सुद्धा या घरात एक काय बोल ना. अगं बोल ना, वाक्य पूर्ण कर. बोल. नको, नाही बोलायचंय. मला भोचकपणा करायला आवडत नाही. मला लाडू खायला आवडत आणि मी खाते. नानू मामा, मी आजीकडून अजून लाडू मागवणार आहे. तुमच्यासाठी कुठले मागू? अळीवाचे, डिंकाचे का मेथीचे? काय झालं? काय झालं इकडे? काय झालं? भांडण? अरे भाऊ भाऊ ना तुम्ही, कशाला भांडता? भांडायचं नाही त्याशी. हा आमचं नाही, आतमध्ये. आतमध्ये कोणाचं? आई आणि काकीचं किचन मध्ये. आधीच म्हणजे नाही ते काय मी बाबांना फोन करून आलो. हो जा 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 चला चला. आधीच कशा भांडल्या? अहो पण वहिनी मी म्हणते का नाही साजरा करायचा दिवाळ सण? कारण माझी इच्छा नाहीये. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? या दोघांचा पहिला दिवाळ सण आहे आणि तो साजरा करायचा नाही, याला काय अर्थ आहे? कशाला काही अर्थ नाहीये गीता. वहिनी म्हणजे काय मला सांगा तुम्ही. म्हणजे काय? म्हणजे काय? हो म्हणजे काय वहिनी असं मी तुम्हाला विचारते. काय करताय? बोला काहीतरी बोला. म्हणजे काही नाही ग, काही नाही. वहिनी असं का करताय हो? अहो जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोला, स्पष्टपणे. अगं घरात इथे वातावरण काय आहे? माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही आणि हिला दिवाळ सण सुचतो. वहिनी तुम्ही काय बोलताय मलाही ऐकू येत नाही. बाहेर ऐकू गेलं पाहिजे, जोरात बोला ना. हो हो. अगं माझा मुलगा माझ्याशी बोलत नाहीये, घरात वातावरण काय आहे आणि तुला दिवाळ सण कसा सुचतो ग? अहो हे असे प्रसंग घरात येतच असतात म्हणून काय आपण सणवार साजरे करायचे नाही की काय? मला नाही बाई आनंद साजरा करायचा. मुळात मी आनंदी नाही हे दिसत कसं नाही ग तुला? वहिनी तुम्ही घरात दुसऱ्यांचा विचार करत नाही आहात. हे बघा घरात सगळे दुःखी आहेत, सणवार म्हटल्यानंतर जरा आनंद येतो, पण तसं नकोच आहे तुम्हाला व्हायला, हो ना? अगं बाई हो का? हे मग करूया का साजरा? हो का काय वहिनी? अहो तुम्ही काय हो बेरिंग कसलं सोडताय मग? काय करतेस हे? नाही म्हणजे अशी चिडचिड बरी नाही. एक तर तुझ्यामुळे झालंय हे सगळं. अय्या माझ्यामुळे? मी काय केलंय? घरात नियम आहे की कोणीही कोणाशी खोटं बोलायचं नाही, पण तो नियम मोडला गेला आणि मी सत्य समोर आणलं आणि तुम्ही मलाच बोलताय. सांगितली कुणी तुला ही हुशारी करायला? सांगितली कुणी? गप्प बसली असती तर काही बिघडलं असतं का? म्हणे दिवाळ सण साजरा करायचा. हौस आहे मला दिवाळी सण साजरा करायची. मला हे सगळं आवडतं आणि दरवर्षी तर आपण दिवाळी साजरी करतोच ना, आणि यावर्षी तर स्पेशल आहे. स्पेशल?
अगं माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही, माझ्या मुलाशी कुणी बोलत नाही, आणि कसा दिवाळी सण साजरा? काय ग, तुझ्या मुलाबरोबर हे झालं असतं तर चाललं असतं का तुला? हा बोल ना, आता बोल, आता बोल. तुम्ही सारखं सारखं मला का बोलताय? हे बघा बहिणी, मुद्दा वेगळाच आहे. तुम्ही जर का हो म्हणाला नाहीत ना तर घरात फराळ सुद्धा होणार नाही, आणि मला तसं नकोय व्हायला. हो का? मग मी नाहीच हो म्हणणार. बघच तू, मी नाहीच हो म्हणणार. असं का? मी पण नाही म्हणणार. हे पुरी मोनिका, भांडण चाललंय पण मला काय ऐकूच येत नाहीये. आज चल. थांब ना विक्रांत, ऐकू दे काय बोलतायत ते. आधी आज चल. विक्रांत 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 घरात भांडण चालू आहे आणि तू उभी राहून गंमत बघतीयस. एक मिनिट, आता त्यात सुद्धा माझंच चुकलं. मी काय करणार आहे विक्रांत? थँक गॉड त्यांच्या भांडणाचा विषय मी नव्हते. मी जर बोलू शकलो असतो ना तर मी भांडण सोडवलं असतं. अच्छा, म्हणजे ही अपेक्षा सुद्धा तू माझ्याकडनंच करणार आहेस, भांडणं वगैरे सोडवायची? त्याचा काही उपयोग आहे का? एक्झॅक्टली त्याचा काही उपयोग नाहीये विक्रांत. कारण मोठे जेव्हा भांडतात ना तेव्हा लहानांनी मध्ये पडू नये असे संस्कार झालेत माझ्यावर. काय झालं, का बोलून घेतलं लगेच? अरे एक तर वेळेच्या आधीच भांडायला सुरुवात केली त्यांनी, आणि हे म्हणे यांचं भांडण इथपर्यंत नाही आवाज येत. आईच्या कानावर काय जाणार? त्यांना बाहेर बोलू आपण. हाक मार. तू बर. तू मार ना, तू मोठा आहेस ना. ओके. अलका, गीता, अलका, गीता बाहेर या. लवकर बाहेर ये. काय झालं? काय काय झालं? काय काय चाललंय? काय चाललंय काय तुमचं? मोठ्यांनी भांडण. चला चला, या. हिला म्हणे दिवाळी सण साजरा, हिला म्हणे दिवाळी सण साजरा करायचा. ऐकताय ना तुम्ही? हो, आता तुम्हीच सांगा कसा दिवाळी सण साजरा करायचा? बरोबर आहे चा मुद्दा. बरोबर कसा काय? का नाही साजरा करायचा दिवाळी सण? का करायचा? घरात वातावरण आहे तसं. काय प्रॉब्लेम काय साजरा करण्यामध्ये? प्रॉब्लेम काय म्हणजे काय? मोहन, कोणी घरात एकमेकांशी बोलत नाहीये, मग काय मुकेने साजरा करता दिवाळी सण? एक मिनिट, याचं बिल माझ्यावर का फाडलं जात आहे? वहिनी माझ्यावर का आरोप करतायत? अगो बाई, मी कुठं काय? नाही म्हणजे मी कुठे हिला दोष देतेय? जे काय घडलंय ना ते सगळ्यांसमोरच घडलंय. म्हणजे मोहन, म्हणजे काय माझ्यामुळे हे सगळं झालं का असं म्हणायचं का त्यांना? अगो बाई, अहो म्हणजे मी नाही, एक मिनिट, आता मला मध्ये बोलायचंच आहे. बोल 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 बोल. बोलू का काय बोल नको, बोल नको. अरे काय बोलतोस? हा बरं, बोल 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 बोल. मगाचपासून ऐकतोय मी. काय केलं हिने? का तुम्ही सारखा गीताला दोष देताय? काय चूक आहे तिची? अगो बाई, म्हणजे आता यांना परत सांगा की गीताने काय केलंय. अरे सुरुवात हिच्यामुळेच झालीये. सुरुवात? मी कसली सुरुवात केली? हा, एक मिनिट. मला असं वाटतं आता आपण याच्या मुळाशी जायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे सुरुवात विक्रांत पासून झाली. विक्रांत पासून झालेली आहे सुरुवात. विक्रांतचा काय दोष आहे? हा, विक्रांतचा काय दोष आहे? मोनिका नव्हती? म्हणजे मुळात मोनिकापासून सुरुवात झालेली आहे. बरोबर. हो गॉड, एक मिनिट. ऐकलंस तू? आय थिंक मी माझं नाव ऐकलं. सगळं भांडण माझ्यावर आलं की काय? गॉड, काय विक्रांत ऐक ना, तू माझ्याबरोबर खाली चल आणि माझ्या वतीने बोल ना प्लीज. हा, सगळे ऐकतील तुझं. चल ना. मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडायचं नसतं. तुझे संस्कार नाही मोडणार.
आई, अगं तुझं वाचनात लक्ष लागतंय? अगं बाहेर एवढा आरडाओरडा चालू आहे, तुला ऐकायला येत नाहीये का? हा, सगळं ऐकते मी. मलाही लक्ष द्यायचं नाही आणि तूही देऊ नको. अगं असं काय करतेस माई? अगं बाहेर त्या दोघींची एवढी झुंपली आहे आणि त्यात परत विजय आणि मोहन सुद्धा सामील झालेत. हे सगळं मोनिकावरून चाललंय. माई तू काहीतरी करायला हवंस. हा, मला माहित आहे सगळं का चाललंय. मला लक्ष द्यायला सांगू नको आणि तूही देऊ नको. बस. अरे बस ना, मला माहिती आहे सगळं का चाललंय ते. सगळं कळतंय मला. कळलं? तू लक्ष देऊ नको. बस. पण आरोप फक्त माझ्या मुलावरच का? अहो पण आम्ही फक्त विक्रांतवरतीच कुठे आरोप करतोय? मोनिका पण तितकी जबाबदार आहे या सगळ्यामध्ये. पण विक्रांत एकटाच शिक्षा भोगतोय ना, आणि हे मला सहन होत नाहीये. शिक्षा दोघांनाही व्हायला हवी. वहिनी, जे सत्य होतं ते मोनिकाने गीताला सांगितलं आणि विक्रांतनी त्याची कबुली दिलेली आहे. ते त्यांनी आपल्यापासून लपवलं म्हणून त्याला शिक्षा होती. पण काय खरं काय खोटं याची शहानिशा झाली कुठे? असं काय करता? विक्रांतने स्वतःच कबूल नाही का केलं हे सगळं? नाही 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 नाही, त्याच्याशी बोलल्याशी मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पण त्याच्याशी बोलता येत नाहीये, त्याच्याशी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. दादा हे बघ, खरं काय ते तर दोघांना माहित आणि दोघांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते खरं असणारच ना. हं? नाही नाही, सगळे शब्दांचे खेळ आहेत. एक सांगतो, तो जर दोषी असेल तर मी हे घर सोडून निघून जाईन. अहो काय बोलताय तुम्ही? मी सांगते तुम्हाला असं काही नाहीये. अगं पण त्यासाठी त्याच्याशी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणतोय ना मी. पण विक्रांतशी बोलून काय झालं असतं? जे घडलंय ते सत्य आणि ते सत्य कळण्यासाठी मुळात विक्रांत बोलायला हवा होता. हे पहा, हा सगळा प्रयत्न जर विक्रांतला दोषी ठरवण्यासाठी चालला असेल ना, तर मीही सांगते मला या घरात राहायचं नाहीये. बघा, हे सगळं थांबवण्यासाठी ना विक्रांतशी बोलता आलं पाहिजे आणि ते शक्य नाहीये. काय शक्य नाही? ही कुठे आली आता? अगो बाई, आता बोलता येणार नाही. मी सगळं ऐकतेय. असे एकदम सगळे का भांडताय? एक मिनिट, तू काय बोल नकोस. दादा दादा तू मुद्दा टाळू नकोस. अरे मुद्दा नाही टाळत रे, मी तिला सांगतो तू बोलू नकोस, शांत बस. मी मध्ये पडत नाहीये काका. मला तर माहितीही नाहीये तुम्ही का भांडताय. मला फक्त एक रिक्वेस्ट करायची की प्लीज नका भांडू. असं कसं? आज हे भांडण थांबणार नाही. बरोबर, नाहीच थांबणार. हो अलका काकी, तुम्ही सुद्धा. तुम्ही तरी समजावा. एक मिनिट, आम्हाला काही समजावायचं नाही आणि काही समजून सुद्धा घ्यायचं नाहीये, कळलं? आम्हाला फक्त एकच हवंय, विक्रांत. पण काका, भांडल्याने प्रश्न नाही सुटणार ना. आणि आजींना काय वाटेल? अगं तिच्यासाठी तुला यातलं काय माहिती नाही, तू नको ना मध्ये पडू. काका, तुम्हाला हवं तर तुम्ही मला घराबाहेर काढा. पण तुम्ही भांडू नका हे सांगण्यासाठी तरी मला मध्ये पडावंच लागेल ना. सगळे असे भांडत असताना मी बघत कशी राहू? हे बघ मानसी, काका प्लीज, घरात कलह नको.